सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण जे लाडक्या बहीण ई-केवायसी करायला राज्य शासनाने सुरुवात केलेली आहे, तर त्याबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती मी सांगणार आहे। तर आपण आपल्या चॅनलवरती या अगोदरच आपण GR अपलोड केलेला आहे आणि ज्या GR नुसार लाडक्या बहीणची जी काही केवायसी आहे ते करायची। तर त्या केवायसी मध्ये खूप सारे लाडक्या बहिणींना प्रश्न पडत आहेत। तर त्यामध्ये जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत ते तुटपुंजे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि जम्बलिंग करणारे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात। प्रथमतः आपल्याला जे काही लाडकी बहीण केवायसीची जी काही वेबसाईट ओपन होते त्या वेबसाईट वरती काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन आपलं तर झालेलं आहे। नंतर ते वेबसाईट ओपन करायचं आहे, तिथं पॉपअप दिसतो आणि जे लिंक आहे त्या लिंक वरती फोटोच्या लिंक वरती क्लिक करायचं, लाडकी बहीण ई-केवायसी म्हणून। त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो आधार नंबर आहे लाडक्या बहिणीचा, तो आधार नंबर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे व्यवस्थितरित्या आणि नंतर गेट OTP करायचा आहे। मग तुम्हाला तो आता तर सध्या ते जे साईट आहे ते व्यवस्थित चालू नाही आहे, ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं इंटरनेट आहे त्यावरती ते चालू आहे आणि तुम्हाला तो OTP येणार आहे किंवा OTP नाही आला तर तुम्हाला अनेबल सेंड टू OTP अशा प्रकारे एरर मेसेज येते। आणि ज्यांचं होत आहे त्यांच्याकरिता मी सांगत आहे, OTP येतो, नंतर तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडिलाचा जो आधार नंबर आहे त्याच्यामध्ये टाकायचा आहे, परत तुम्हाला OTP सेंड होतो आणि तो OTP तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे। नंतरची जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला कन्सेंटची प्रोसेस आहे, म्हणजेच प्रमाणित करण्याची। तर आता आपण ते प्रमाणित करण्याची प्रोसेस कशा प्रकारची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, कोणकोणते त्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते पण सांगणार आहे आणि याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या लवकरच दुरुस्त होतील आणि लवकरच ही जी वेबसाईट आहे आपल्या सर्वांच्या हिताकरिता वापरण्यास त्याची परवानगी मिळणारच आहे शासनाच्या निर्णयानुसार। तर आताच जे काही ई-केवायसी आहे ते लाडक्या बहिणींनी करू नये, थोडा वेट अँड वॉच करा आणि व्यवस्थितरित्या साईट चालू झाल्यानंतर किंवा साईट मधले एरर कमी झाल्यानंतर तुम्ही तुमची केवायसी करायला सुरुवात करा। तर आता आपण ते जे दोन ऑप्शन आहेत ते कशा प्रकारे आपल्याला जम्बलिंग वाटतात ते आपण बघूयात। तर पहा, तर आपल्याला याच्यामध्ये डिक्लेरेशन आलेलं आहे। तर हे दोन प्रकारचं डिक्लेरेशन आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। आता याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की दोन ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये एक आहे होय आणि एक ऑप्शन आहे नाही। तर याच्यामध्ये आपण काय टाकायचं आहे, तर तुम्ही पहा जो प्रश्न विचारलेला आहे तो जम्बलिंग सारखा आहे, म्हणजे निवृत्ती वेतन घेत नाही। नाही तर नाही म्हणजेच हा पॉझिटिव्हिटी हा जो प्रश्न आहे आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे नाही म्हणजेच काय होय, म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे हे बरोबर आहे, म्हणून आपल्याला तिथं होय हे ऑप्शन चूज करायचं आहे। ज्यांनी नाही केलाय त्यांना पुढे जे काही हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही मेसेज करून किंवा बोलून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। नंतर जो दुसरा आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि अविवाहित महिला लाभ घेत आहेत। एक विवाहित आणि अविवाहित याच्यामध्ये सुद्धा होय आणि नाही असं ऑप्शन दिलेला आहे। तर यांचा जो प्रश्न आहे हा पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळतो, एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे। तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कन्सेंट मध्ये होय द्यायचा आहे। होय दिल्यानंतर तुम्हाला पुढे तुमची जी केवायसी आहे ते सबमिट करायची आहे आणि सबमिट केल्यानंतर तुमची केवायसी इथं संपन्न होणार आहे। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।